आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। तब्बल 24 तासांनंतर हा आरोपी पोलिसांच्या आता अटकेत आहे। चर्चगेट परिसरातनं त्याला तो पोलिसांची हुज्जत घालत असल्याचं समोर आलंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमत वरती आपण बघतोय। सर्वात आधी सगळे अपडेट घेतोय आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडनं अधिक माहिती। विजय, या आरोपीला अटक झाल्यानंतर आता काय अपडेट्स? नक्की श्वेता, आपण बघितलं तर 30 तास उलटलं होतं। या 30 तासानंतर मुंबई पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपीला अटक करण्यासाठी। या आरोपीला आता अटक केल्यानंतर हा आरोपी पोलिसांसोबत उद्धत करत होता। सूत्रांच्या माहितीनुसार एक माहिती मिळालेली आहे की हा आरोपी मुंबईतच होता, मुंबईतल्या बाहेर कुठे गेला नव्हता। हा चर्चगेट परिसरात थांबून होता। हा नेमकं चर्चगेट परिसरात काय करत होता आणि नेमकं तिथे हा कसा पडला याची सुद्धा आपल्याला माहिती मिळणारच आहे। आणि आरोपीला आपण जर बघितलं, हा आरोपी हल्ला जर केल्यानंतर तो ज्यावेळी इमारतीमधून बाहेर पडला, तर इमारतीतून बाहेर पडल्यानंतर असंही सांगण्यात येत आहे की तो बँड्रा परिसरातच फिरत होता रात्रभर आणि पोलिसांना संशय मिळावा नाही, कुठलाही संशय यायला नाही पाहिजे, आरोपी सापडला नाही पाहिजे म्हणून याची काही त्याची पुढची पाऊल होती का यावेळी सुद्धा प्रश्न पडलेला आहे। सध्या या आरोपींच्या संपर्कात त्यांच्या सैफ अली खान याच्या घरचं कोण कुटुंब म्हणावं किंवा मॅनेजमेंटला त्या केअरटेकर असतील किंवा हे त्याच्या संपर्कात होतं का, की यांनी आधी इथे त्यांनी त्याची रेखी केली होती का, याचाही सुद्धा पोलीस आता तपास करणार आहे। श्वेता। विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता पोलीस पुढील तपास करतीलच। आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहे।